Students, today we will discuss our chapter Systematics of Living Organism ह्याच्यामधला किंगडम फंजाई. ओके, किंगडम फंजाई ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं एनलिस्ट केलेले आहेत आणि आय होप की ह्याच्यातले आपले बरेचसे शब्द आपण मागच्या कन्सेप्टमध्ये त्यांचे अर्थ समजून घेतलेले आहेत. लाईक सेल स्ट्रक्चर फंजाईमध्ये आहे युकॅरिओट्स. सेल वॉल कशी तयार झालेली आहे तर कायटीननी. जसं आपण प्रोटिस्ट फंजाई लाईक प्रोटिस्ट इथंसुद्धा आपण कायटिनेशियस नेचरची सेल वॉल असते म्हणून सांगितलेलं आहे. कायटीन म्हणजे काय आहे तर नायट्रोजन कंटेनिंग कार्बोहायड्रेट्स विच प्रोव्हाइड द प्रोटेक्टिव्ह कवरिंग फॉर दिस फंजाई. सेल ऑर्गेनेलीज प्रेझेंट आहेत का नाही? येस आहेत, एक्सेप्ट काय नाही आहे, क्लोरोप्लास्ट नाही आहे. लोकोमोशन नॉन मोटाईल आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे? हेटेरोट्रॉप विच डिपेंड्स ऑन अदर्स. सॅप्रोफाइट्स विच डिपेंड्स ऑन डेड अँड डिके. पॅरासाइट विच डिपेंड्स ऑन लिव्हिंग होस्ट. सिम्बायोटिक विच शो association with other living organism. Absorptive means they can absorb their food. And the next new word for you, extracellular digestion. They release the enzyme on their food and digest it externally and then they absorb it. That is called extracellular digestion. What about the reproduction? Fragmentation. Fragmentation means when it cut in small pieces, every piece can produce new one. Why fragmentation is possible? Because fungi body is long, slender, thread-like structure which are called hyphae. And the network of this hyphae is known as mycelium. So, because they are filamentous structure, so fragmentation is possible. Fission is next type of reproduction, budding, and the most important type of reproduction is spore formation. Okay, then come to the groups of fungi. The four groups of fungi: Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes and Deuteromycetes. हे चार ग्रुप आहेत फंजाईचे. Phycomycetes common name algal fungi, Ascomycetes common name sec fungi, Basidiomycetes common name club fungi, Deuteromycetes common name imperfect fungi. First we will start with Deuteromycetes. Deuteromycetes ह्या ग्रुपला इम्परफेक्ट असं नाव का दिलं आहे? कारण ह्याचं सेक्सुअल रिप्रोडक्शन अजूनपर्यंत डिस्कवर झालेलं नाही आहे आणि जेव्हा ह्याचे सेक्सुअल रिप्रोडक्शनचे टाईप आणि मोड्स डिस्कवर होतील त्यावेळेस ह्याला कुठल्या ग्रुपमध्ये प्लेस केलं जाऊ शकते हे ठरणार आहे. म्हणून सध्या ह्याला नाव काय आहे ग्रुपला तर इम्परफेक्ट फंजाई. आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण इथं मेन्शन केलं आहे, अल्टरनेरिया. Then the first group is Phycomycetes. As you know, the term phyco means algae. That's why its common name is algal fungi. The hyphae means body structure कसा आहे तर इथं एक खूप युनिक शब्द आहे सिनोसायटिक. सिनोसायटिक ह्या शब्दाचा अर्थ असते मल्टीसेल्युलर फिलामेंटस स्ट्रक्चर विच डज नॉट हॅव डिव्हिजन लाईन्स और सेप्टा नाही आहे. अशा हायफीला सिनोसिटिक हायफी म्हणलं जातं आहे. स्पोर बिअरिंग ऑर्गन त्याच्यामध्ये स्पोर जिथं तयार होतात त्याला म्हणलं जातं आहे स्पोरेंजिया आणि एक्झाम्पल आहे रायझोपस. किंगडम फंजाईमधला दुसरा ग्रुप ॲस्कोमायसिटीज. ॲस्कोमायसिटीजचं कॉमन नेम सॅक फंजाई, मोस्टली मल्टीसेल्युलर, वेल डेव्हलप्ड युनिसेल्युलर स्ट्रक्चर ऑफ हायफी. अँड टू टाईप्सचे स्पोर तयार होतात. एंडोस्पोर मीन्स स्पोरेंजियाचे आत आणि एक्झोस्पोर म्हणजे स्पोरेंजियाच्या बाहेर. आणि एक्झोस्पोरला तिथं शब्द आहे कोनिडिया. एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. द नेक्स्ट group in fungi is Basidiomycetes, which is also known as club fungi, and the example is mushroom agaricus because they are having
clubbed structure of septate mycelium, so they are called club fungi. Asexual reproduction, स्पोर फॉर्मेशन तर आहेच बॅसिडिओमायसिटीजमध्ये, पण सेक्सुअल रिप्रोडक्शनचं सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म ज्याला नाव दिलं आहे सोमॅटोगेमी. काय अर्थ आहे सोमॅटोगेमी किंवा ज्याचं दुसरं नाव आहे कॉन्ज्युगेशन? ह्याचा अर्थ काय आहे तर ज्यावेळेस दोन फिलामेंट एकमेकाला ओव्हरलॅप होतात, दे ट्रान्सफर देअर जेनेटिक मटेरियल. दिस इज द सिम्पलेस्ट टाईप ऑफ sexual reproduction. So these are the 4 groups of kingdom fungi: Phycomycetes, Ascomycetes, Basidiomycetes and Deuteromycetes. किंगडम प्लांटी. किंगडम प्लांटी ह्याच्यावर 11thमध्ये आपल्याला 3rd कंप्लीट चॅप्टर स्टडी करायचं आहे, म्हणून इथं आपण त्याचे एक पिक्युलर पॉईंट्स फक्त डिस्कस करणार आहे. मल्टीसेल्युलर युकॅरिओट्स आहेत, मोस्टली ऑटोट्रॉप आहेत बिकॉज दे आर प्लांट्स. मोस्टली असा शब्द वापरला आहे, याचं कारण काय तर काही एक्सेप्शन्स आहेत, जसे व्हीनस फ्लायट्रॅप, पीचर प्लांट आणि ब्लॅडरवर्ट हे काय आहेत तर इन्सेक्टिव्होरस प्लांट. इन्सेक्ट इटिंग प्लांट्स पण असतात आणि प्लांट्सला इन्सेक्ट ॲज अ फूड कन्झ्युम करण्याची का गरज लागते आहे बिकॉज दे आर हॅविंग नायट्रोजन डेफिशियन्सी. And to overcome that nitrogen deficiency, they eat or they consume the insects. Then there are some exceptions like Cuscuta and Viscum. They are parasitic plant. प्लांट आहेत पण पॅरासाईट आहेत, है ना. कारण प्लांट म्हणलं की आपल्या माइंडमध्ये असते दे आर ऑटोट्रॉप, बट दिस प्लांट्स आर पॅरासाईट. पॅरासाईट होण्याची गरज का लागते आहे तर कस्क्युटा हा लाईट ग्रीन कलरचा वायरी थिन प्लांट आहे, ज्याच्यात रूट नाही आहे आणि क्लोरोप्लास्ट नाही आहे. म्हणजे रूट नाही आहे तर मिनरल आणि वॉटर ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही, आणि क्लोरोप्लास्ट नाही आहे तर फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. दॅट्स वाय दे आर पॅरासिटिक प्लांट्स. ओके. अँड प्लांट ग्रुपमध्ये सेल्युलोजनी तयार झालेली सेल वॉल असते अँड दे शो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशनचा अर्थ असतो आहे गॅमिटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. मीन्स गॅमिट्स फॉर्मेशन आणि मग डिप्लॉईड स्टेज प्लांटची हे अल्टरनेट होत जाते, म्हणून ह्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणलं जातं आहे. हे किंगडम प्लांटीचं युनिक फीचर आहे. किंगडम ॲनिमेलिया ह्याच्यावर आपण 11thच्या आपल्या 4th चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करणार आहे, म्हणून आपण इथं फक्त त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट घेतो आहे. मल्टीसेल्युलर युकॅरिओट्स आहे, लोकोमोशनची कॅपॅसिटी असते ॲनिमल्समध्ये, हेटेरोट्रॉप्स आहेत आणि क्लोरोफिल ॲबसेंट आहे आणि सेल वॉल ॲबसेंट आहे, है ना. सो लेट्स conclude this point 5 kingdom classification with this diagram. Here we mention the kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, fungi and Animalia. And in this diagram we are showing how these 5 kingdoms are linked with each other. The kingdom Protista is known as the link kingdom in Whitaker's classification because in kingdom Protista some of the members are plant-like, some of the members are fungi-like and some of the members are animal-like. And what is the similarity with Monera? They are unicellular. And what is this similarity of this other 3 kingdoms? They are having plant, fungi and animals also. So in this diagram we are showing the interconnection of that 5 kingdoms which are explained in Whitaker's classification. So kingdom Protista is known as link kingdom in 5 kingdom classification system. Thank you.